शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 म्हणजेच पोकरा 2 अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांचे अर्ज आता पोकराच्या नवीन पोर्टलवर म्हणजेच NDKSP 2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 या पोर्टलवर स्थलांतरित केले जात आहेत। गेल्या काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना किंवा काही काम करताना पोर्टल अंडर मेंटेनन्स ही समस्या उद्भवत होती। खरं तर ही समस्या या स्थलांतरणाच्या कामामुळे येत होती। तर पोकरा योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या बाबींचे अर्ज स्थलांतरित केले जात आहेत। मात्र हा बदल फक्त अशाच अर्जांसाठी लागू आहे ज्यांना अद्याप पूर्वसंमती म्हणजेच प्रायर अप्रूव्हल मिळालेलं नाही। ज्या शेतकऱ्यांच्या अर्जांना यापूर्वीच पूर्वसंमती मिळाली आहे त्यांची पुढील प्रक्रिया मात्र महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच केली जाईल। याशिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन मर्यादा 5 हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांना देखील महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच लाभासाठी अर्ज करायचा आहे। मित्रहो, शेतकऱ्यांसाठी हा बदल मोठा दिलासा देणारा आहे, कारण पोकरा योजनेअंतर्गत इतर योजनांच्या तुलनेत अधिक अनुदान 60 ते 75% पर्यंत अनुदान दिलं जातं। अर्ज स्थलांतरित झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या पुढील सर्व प्रक्रिया, कागदपत्रे अपलोड करणे आणि येणाऱ्या पूर्व समस्या पोकराच्या नवीन पोर्टलवरूनच पूर्ण केल्या जातील। कृषी यांत्रिकीकरण किंवा पोकरा अंतर्गत नसलेल्या इतर बाबींसाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे। थोडक्यात, नवीन अर्ज करताना आपले गाव पोकरा 2 मध्ये समाविष्ट असल्यास संबंधित लाभासाठी पोकराच्या पोर्टलवरूनच अर्ज करा। जर गाव पोकरा योजनेत नसेल किंवा अर्ज 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन मर्यादाचा असेल तर पोकरामध्ये नसलेल्या बाबींसाठी अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर अर्ज करता येईल आणि या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे। मित्रहो, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा सोशल मीडिया ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी या झालेल्या बदलाचा, महत्त्वाच्या बदलाचा फायदा घेतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळेल। तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।